आपण आज प्रगती करण्याच्या शेवटच्या अध्यायावर मनन करणार आहोत. अनेक जे क्लास आहे आपण यावर आपण घालवलेले आहेत प्रगटीकरणाचा अभ्यास करण्यासाठी. आणि त्याच्या मागचा जो उद्देश होता तो हाच होता की आपण योग्य रीतीने हे पुस्तक समजून घ्यावं. आणि माझी आशा आहे की आपण सर्वजण आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये आशीर्वादित झालेला आहात. आज शेवटच्या अध्यायाकडे आपण वळत असताना विशेष करून अ, खूप अद्भुत हा अध्याय आहे. आणि विशेष करून अध्याय 21 आणि 22 हा अध्याय. आणि इवन आपण जवळजवळ 70% पुस्तक, 70 ते 80% पुस्तक आपण वर्स बाय वर्स, वचन बाय वचन अशा प्रकारे आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे खरंच आपल्याला लाभदायक आहे. प्रभूमध्ये आपल्याला हे स्थिर करतं, राखतं. आणि म्हणूनच त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. 22वा अध्याय ज्यावेळेस आपण पाहतो तर त्याची सुरुवात अशा प्रकारे होत आहे बघा. नंतर त्याने देवाच्या व कोकराच्या राजस्थानातून निघालेली अ, अम, नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. तर आपण कालच्या संदर्भामध्ये विशेष करून काल 21वा अध्याय अभ्यासत असताना तिथं आपण पाहिलेलं आहे की योहान जो आहे आता शेवटचा जो दृष्टांत त्याला दाखवण्यात येत आहे. आणि त्याची सुरुवात अद्भुत रीतीने आपण काल शिकलो की तिथं कशा प्रकारे 21व्या अध्यायामध्ये ते नवीन यरुशलेम नाही का, नवीन आकाश पृथ्वीबद्दल आपण पाहिलेलं आहे की पुन्हा एक वार अ, अशा ठिकाणी देव घेऊन येत आहे की जिथं देव अगदी घनिष्ठ रीतीने त्याच्या लोकांसोबत काय करेल, आपली सहभागिता तो करणार आहे. आणि 22वा अध्याय जो आहे तोच विषय जो आहे पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसतो. आता त्या गोष्टी तो बोलताना दिसतो एकीकडे. जे खोटे लबाड चेटकी मूर्तीपूजक सगळ्यांचा नाश, जे दुसरं मरण त्याबद्दल पण आपण काल शिकलो. आणि सर ते शेवटी आपण पाहिलं की ते मंदिर आहे तिथं, आणि त्या मंदिरामध्ये सॉरी तिथं त्या नगरीमध्ये त्यांनी मंदिर पाहिलं नाही, नाही का. तिथं सूर्याची गरज नव्हती कारण कोकरा त्याचं तेज त्या ठिकाणी होतं. तिथं मंदिर खुद्द ख्रिस्त नाही का. आणि स्वर्गीय पिता आपल्याला पाहायला भेटतो. आणि मग अध्याय 22 कडे आपण येतो तर अध्याय 22 ची सुरुवात अशा प्रकारे होते. नंतर त्याने नाही का. तर कधी त्या त्या घटनेनंतर लगेच पुढं तो घटना पाहत आहे. तर काय पाहते बरं, काय पाहिलं त्याने? देवाच्या व कोकऱ्याच्या राजस्थानातून निघालेली अ, अ, एक नदी त्यांनी पाहिलेली आहे. कुठून आहे? देवाचं आणि कोकराचं राजस्थान. इथं आपल्याला थोडं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. इथं आपल्याला काही गोष्टींचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. या वचनामध्ये आपल्याला अ, देवाच्या आणि कोकऱ्याचं राजासन याबद्दल विचार करायला पाहिजे. त्यानंतर अ, जी नगरीबद्दल आपण काल आपण शिकलो, त्या नगरीबद्दल विचार करत असताना तिथं त्या राजस्थानातून वाहणाऱ्या एका नदीबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. त्या नदीचं वर्णन कशा प्रकारचं आहे? तिचं पाणी जीवनाचं पाणी म्हटलेलं आहे. आणि ती नदी इतकी नाही का पारदर्शक आहे. ती इतकी पारदर्शक आहे की जिथून नाही का नितळ म्हटलेलं, नितळ अशी ती नदी आहे. स्फटिकासारखी अगदी पारदर्शक, अगदी आरपार त्यातून दिसत आहे. इतकं शुद्ध ते पाणी आहे, इतकं शुद्ध, जिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाण पाहायला भेटत नाही, नाही का. तर देवाचं राजासन, नगरीच्या मार्गावरून वाहणारी नदी, त्या नदीचं जे वर्णन आहे याकडे आपण थोडक्यात पाहूया. मी काल पण आपण शिकलो की पहिली विशेष करून जी नगरी आहे, नवीन येरुशलेम, किंवा आपल्याला पाहायला भेटतं नवीन आकाश, नवीन पृथ्वीबद्दल बोललेलं आहे. पुन्हा एक वार त्या एदेनची आठवण करून देतं. त्याच प्रकारे आता अधिक प्रखरतेने आपल्याला पाहायला भेटल की जे वर्णन करण्यात आलेलं आहे इथं, ते वर्णन आपल्याला अ, हे फक्त अंदाज देत नाही तर अगदी हे स्पष्ट करतं की ज्या एदेने मधून देवाने पहिल्या मनुष्याला हाकलून दिलं, त्याच त्यापेक्षा श्रेष्ठ एदेनामध्ये देव आता त्याच्या लोकांना घेऊन जात आहे.
आणि किती अद्भुत ही गोष्ट आहे नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं, की हे वचन जे आहे, हे अगदी अखेरीस शेवटच्या अध्यायाची सुरुवात हे दाखवणार आहे. आणि नवीन यरुशलेमेचं जे चित्र, त्या नगरीचं चित्र योहान पाहत आहे. ज्या नगरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या वेदना नाहीत. कारण ज्या लोकांना हे हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे, जे वाचक आहे, मूळ वाचक, ते जे प्राप्त करते आहेत, ते वेदनेतून चाललेले आहेत भयंकर. ते ज्या नगरात राहत आहे तिथं रोमी साम्राज्य आहे. जिथं तुम्हाला मूर्तीपूजा पाहायला भेटत आहे, जिथं तुम्हाला ते लोक विरोध करताना दिसत आहे, तिथं वेगवेगळ्या प्रकारे छळाला सामोरे जावं लागत आहे. आता प्रेषित उरलेला नाही, अगदी अंतिम हा योहान आहे इथं. आणि मग याही पलीकडे मतभेद आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याला तोंड द्यावं लागत आहे. आणि मंडळी पुष्कळदा दुर्बलतेला तोंड देत आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. मग मग ह्या स्थितीमध्ये काय गरजेचं आहे? या स्थितीमध्ये आम्हाला सांत्वन देणारी गोष्ट काय आहे? तर मग योहानाला देव ज्यावेळेस नगरीचं वर्णन करून देतो, तर हे दाखवत आहे, की तुम्ही घाबरू नका. तुम्ही जरी या स्थितीमधून जात आहात, पण पहा, देव तुम्हाला अशा नगरामध्ये घेऊन जाणार आहे, जे अद्भुत आहे, जे महान आहे, जिथे तुम्हाला अशा प्रकारच्या वेदना, अशा प्रकारचा त्रास तुम्हाला पाहायला भेटणार नाही. तर विशेष करून इथं आपल्याला त्या येरुशलेमेच्या त्या नगरीबद्दल सांगितलं, नवीन येरुशलेमबद्दल बोललं गेलेलं आहे. आणि हे खरं तर देवाची जी तारणदायी योजना आहे, त्याची अंतिम पूर्णतेचं दर्शन देणारं हे चित्र आहे. आणि इथं जी प्रतिमा दाखवलेली आहे ती त्या बागेप्रमाणे दाखवलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या प्रकारे बायबलचं पहिलं पुस्तक उघडताना बाग आपल्याला दिसते, तसंच बायबल बंद होताना सुद्धा एका नवीन बागेमध्ये आपण जातो. आणि जी बाग अद्भुत आहे, जिथं खुद्द देव आपल्या लोकांसोबत सदैव वास करताना दिसत आहे. पहिली जी बाग आहे, तिथं आपल्याला पाहायला भेटतं की देवापासून लोक दुरावलेले आहेत. त्या बागेतून हाकलून देण्यात आलेलं आहे. जीवनाच्या झाडाजवळ, जीवनाच्या झाडाभोवती करुबीम आणि गरगरती तलवार ठेवण्यात आलेली आहे. आणि तिथं मात्र कोणत्याही प्रकारची सहभागिता नाही. परंतु ही अशी बाग आहे, ही अशी नगरी आहे, जिथं देव आपल्या लोकांसोबत सदैव वास करणार आहे, जिथून कोणी तुम्हाला दूर घालवणार नाही. उत्पत्तीमध्ये आपण येतो तिथं आपल्याला नदीबद्दल सांगितलेलं आहे. त्या नदीचं मोल काय आहे? तर त्या बागेसाठी फार अद्भुत ते मोल आहे, कारण त्या बागेला हिरवळ देणारी जी गोष्ट होती. पण इथं ज्यावेळेस नदीबद्दल बोललेलं आहे, तर योहान काय सांगतो की श्रेष्ठ बाग का आहे? कारण ही जी नदी आहे, ही नदी एखाद्या शहरातून वाहून येत नाही, ही नदी एखाद्या दुसऱ्या भागातून वाहून येत नाही, तर खुद्द ही नदी देवाच्या आणि कोकराच्या सिंहासनातून वाहणारी आहे. ही नदी जमिनीतून नाही येत वरती, तर वरून जमिनीवर येत आहे, वरून खाली येत आहे. आणि ही देव आणि कोकराच्या सिंहासनातून वाहते. अद्भुत आहे की नाही? आणि याबद्दल बोलत असताना जे प्युरिटन आहे ते नेहमी यावर जोर द्यायचे, की संपूर्ण तारंदाई योजनेचा हा एक शिखर बंधू आहे यामध्ये. शिखर बिंदू आपल्याला दिसतो नाही का, केंद्र आपल्याला दिसतं. किती अद्भुत आहे तारंदाई योजनेचं एक शिखर आहे देवाच्या. की पहा, जे आदामामध्ये हरवले गेले होते नाही का, ते ख्रिस्तामध्ये पुन्हा प्राप्त झालेले आहे. जिथं ज्या गोष्टी आदामामध्ये आपण काय म्हणू शकतो, ज्याला मुकलो आपण, आता त्याच्याही पेक्षा अद्भुत अशा गोष्टी ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत. पुढे आता त्या नगरीबद्दल बोललेलं आहे. आता नदीबद्दल आपण विचार करत असताना, ती नदी कुठून येते म्हणे? त्या त्या सिंहासनातून नाही का, देवाच्या आणि कोकऱ्याच्या. आता ही जी जीवनाची नदी आहे, ही ही जी नदी आहे, तिचं पाणी कसं जीवनाचं पाणी आहे, जीवन देणारं ते पाणी आहे, अद्भुत आहे. आणि जर तुम्ही याबद्दल पाहिलं, तरी आपल्याला कशाबद्दल आठवण करून येते? त्या अनंत सार्वकालिक जीवनाबद्दल आठवण करून येतं. आणि जर तुम्ही योहान चौथा अध्याय वचन 14 पाहिलं, तर तिथं ख्रिस्त त्याच्याबद्दलच बोलतो नाही का, मी जे पाणी देईल म्हणे, जे तो पेईल, त्याला कधीच तहान लागणार नाही म्हणे, आणि त्याच्यातून जीवनाच्या पाण्याचा झरा किंवा नद्या ते वाहणार आहे म्हणे. तर पुढे जाऊन 7व्या अध्यायामध्ये योहान क्लिअर करतो, तिथं पवित्र आत्म्याबद्दलच ते वचन देण्याबद्दल तो बोललेला आहे. तर नक्कीच देवाच्या आत्म्याचं ते प्रतीक आहे. आणि विशेष करून सार्वकालिक जीवन, देवाची कृपा ते दाखवणार आहे नाही का. तर तो आपल्या लोकांना जिवंत पाणी देईल नाही का.
जे कधीच संपणार नाही. तर हे नक्कीच वचन आता इथं सिद्धीस जाताना आपल्याला दिसतं नाही का, की भविष्यात खरंच आम्ही ख्रिस्तामध्ये पूर्णपणे तृप्त होऊ. ख्रिस्तामध्ये आपण तृप्त होणार आहे. आता ही जी नदी आहे, ही कशी आहे म्हटले, त्या स्फटिकासारखी नितळ नदी आहे म्हटलेलं आहे. अगदी शुद्ध आणि स्वच्छ म्हटलेलं आहे. तर याचा अर्थ काय बरं? स्वर्गात देव जे जीवन देतो ते पूर्ण शुद्ध असणार आहे. त्यात पाप, दोष, भ्रष्टपणा मुळीच नसणार आहे. पृथ्वीवर विश्वासणारे या पाण्याचा आस्वाद घेतात नाही का, पण तो अजून दुर्बलतेसह असतो नाही का. कारण इथं नक्कीच आपल्याला देवाचा आत्मा दिलेला आहे. आपल्याला त्याचं वचन दिलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण अजूनही या पडलेल्या जगामध्ये आहोत. आपण अजूनही आपल्या पतित अवस्थेमध्ये, आपल्या पतित त्या देहामध्ये आपण आहोत. आणि म्हणून नक्कीच हे जीवन आपल्यासाठी देवाने दिलेलं आहे. परंतु अजून आपण त्या पूर्णतेकडे अजून नाही का, त्या पूर्णतेपर्यंत आपण पोहोचलेलो नाही. आणि तोपर्यंत आपल्याला विविध प्रकारच्या स्थितीमधून तो घेऊन जातो. आणि म्हणूनच अ, 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 पडणं उठणं नाही का, वेगवेगळे प्रसंग आपल्या जीवनातील ते आपल्याला ते दाखवतात. परंतु सरते शेवटी अशी एक ठिकाण, अशी एक स्थिती येणार आहे, की जिथं विश्वासणारे त्या नितळ पाण्याचा आनंद घेतील. म्हणजे ख्रिस्तामधील ती सगळी सुबत्ता, ख्रिस्तामधील जो आनंद आहे आणि जी सार्वकालिक जीवनाची जी तृप्तता आहे, ताजतवानं होणं. कारण त्या कोकरा आणि देव त्याच्या राजस्थानातून ते वाहत आहे. किती अद्भुत ही गोष्ट आहे नाही का. तिचा उगम कुठून आहे? कोकऱ्याचं आणि देवाचं राजासन म्हटलेलं सिंहासनापासून ती नदी वाहते. तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की देव जो पिता आणि ख्रिस्त त्यांच्यातील ऐक्य इथं दाखवलेलं आहे. आणि विशेष करून त्यांच्या ते सिंहासनावर विराजमान आहे म्हटलेलं आहे. दोघं सिंहासनारूढ आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं देव व कोकरा दोघी राज्य करताना दिसत आहे. आणि यावरून आपल्याला पाहायला भेटतं की जीवनाचा स्रोत पिता आणि पुत्र यांच्यामध्ये आहे. आणि ऐक्याने त्यांच्यामध्ये आपल्याला कार्य पाहायला भेटतं. देव जो पवित्र आत्मा या सिंहासनातून अ, वाहतो जणू का नाही का. आणि तो संतांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना सार्वकालिक रीतीने ताजतवानं करतो. आणि याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की जी कृपा आहे त्या राज्य सत्तेतून वाहणारी आहे. कारण सिंहासन म्हणजे प्रभुत्व दाखवितं, ते राज्य दाखवितं. आणि जीवन हे देवाच्या राज्यातून वाहते. त्याने दाखवलेलं आहे की सार्वकालिक जीवन हे आपण कमावलेलं नाहीये, तर हे केवळ कृपेने आपल्याला लाभलेलं आहे. हे त्याचं चित्रण आहे. कारण ती जी नदी आहे ती त्या सिंहासनापासून वाहते म्हटलेलं आहे. उच्च ठिकाणाहून ती वाहते. ज्या प्रभुत्व ते दाखवणार आहे, ते राज्य दाखवणार आहे, त्या राज्यातून वाहते ते नाही का. तर नक्कीच हे जीवन आपण कमावलेलं नाहीये, तर हे खुद्द देव त्याच्या कृपेने देत आहे. आणि ज्यावेळेस आपण या संदर्भाकडे ख्रिस्त केंद्रित रीतीने आपण पाहतो, तर आपल्याला इथं शिकायला भेटतं की या भागाचं मध्यवर्ती केंद्र काय आहे? पुन्हा एक वार ख्रिस्त आहे. कारण जीवनाची जी नदी वाहते ती कशामुळे वाहते माहिती आहे का? त्याचं मुख्य कारण हे आहे की कोकरा त्या वधस्तंभावर वधला गेला. आणि पहा, ही नदी जी आहे, जी आता आपल्याला नितळ दिसत आहे, अगदी स्फटिकासारखी ती शुद्ध आपल्याला दिसत आहे. त्यासाठी त्या कोकऱ्याचं रक्त सांडण्यात आलेलं आहे. त्याच्या रक्ताने विकत घेतलेले आपण आहोत आणि त्याच्यामध्ये मिळालेले हे सार्वकालिक आशीर्वाद, त्याची ते आनंद आपल्याला देणारे आहे. आणि म्हणून देवाचे एक सेवक आहेत, अशा प्रकारे म्हणतात, की सार्वकालिक आनंदाच्या प्रवाहामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताचा रंग मिसळलेला आहे. ज्याने ते आपल्या लोकांसाठी विकत घेतलेले आहे. आणि कोकराचे वधस्तंभ शिवाय जीवनाची नदी नसती नाही का. म्हणूनच हा जो दृष्टांत आहे तो ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदान आणि सार्वकालिक राज्य जे आहे त्याला जोडणारा आहे. आणि म्हणून आपण त्याबद्दल विचार करणं इथं गरजेचं आहे. यातून आपल्याला व्यावहारिक उपदेश काय भेटतो बरं या वचनातून? तर नक्कीच देवाचे जे सेवक आहे जॉन ते अशा प्रकारे म्हणतात की भावी गौरवाचं ध्यान करणं, त्याबद्दल मनन करणं, हे विश्वासणाऱ्यांचं हृदय जे आहे ते पवित्रतेस आणि विशेष करून त्यासाठी प्रवृत्त करणार आहे. जर अशी नदी आपल्यासाठी तिथं राखून ठेवलेली आहे, तर आपण या जगातील चिखलमय प्रवाहापेक्षा त्या नदीची अधिक अपेक्षा धरू नये काय नाही का. तर याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे.
इथं कृपेची खात्री आपल्याला मिळते. विश्वासणारे आता या पाण्याचा आस्वाद विश्वासाने घेत आहेत. जर तुम्ही ख्रिस्ताचा आस्वाद घेतला असेल त्याच्या वचनाद्वारे, आत्म्याद्वारे, तर तोच त्या अनंत सार्वकालिक नदीचा प्रारंभिक स्वाद आहे. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. अविश्वासणाऱ्यांसाठी हे इशारा देतं की ख्रिस्ताशिवाय या नदीत काहीही वाटा नाही, नाही का? आणि त्याबद्दल बोलत असताना जर माणसांनी मुक्तपणे दिले जाणारे जीवनाचं पाणी ते प्याले नाही तर त्यांना क्रोधाचा प्याला प्यावा लागेल, नाही का? थॉमस वॉटसन ते अशा प्रकारे म्हणतात की हे एक तर दोनच गोष्टी आहेत, एक तर हे जीवनाचं पाणी नाही तर क्रोधाचा प्याला, दोन्हीपैकी एक त्यांना घ्यावा लागेल. वचन 2 कडे आपण येतो तिथं आता त्या नदीबद्दल सांगितलं. नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातींची फळं देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. आता ही अशी बाग आहे जी त्या पहिल्या बागेपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण इथं संपूर्ण झाडं जीवनाचं झाड म्हटलेलं आहे. आणि ही झाडं इतकी अद्भुत आहे की जी 12 जातींची फळं देणारे म्हटलेले आहे. आणि ती दर महिन्यास आपली फळे देते म्हटलेलं आहे, नाही का? आता जर आपण पाहिलं तर प्रत्येक झाडाचं एक सीझन असतं, नाही का? प्रत्येक फळासाठी ते योग्य सीझन असतं ज्यावेळेस ते फळं आपल्याला पाहायला भेटतात. पण इथं आपल्याला सांगितलेलं आहे प्रत्येक महिन्यात ते आपली काय देतात, फळ देतात. तर कशाबद्दल आहे? जीवनाचं झाड पुन्हा एक वार आपल्याला नवीन एदेनची आठवण करून देतं, नाही का? प्रथम प्रथम एदेनमध्ये एकच जीवनाचं झाड होतं. त्यापासून पण मनुष्य दुरावला गेला, नाही का? आदामाने पाप केलं, त्यापासून त्याला तिथून हाकलून देण्यात आलं. पण शेवटच्या एदेनमध्ये आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्तामध्ये आपला मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे. आणि इथं मात्र आपल्याला फक्त जीवनाची झाडं पाहायला भेटतील. ही 12 प्रकारची फळं देणारी झाडं आपल्याला पाहायला भेटतात. जी विपुलता, परिपूर्ण पुरवठा, ख्रिस्त आपल्या लोकांच्या प्रत्येक प्रत्येक ऋतूत गरजा भागवतो, प्रत्येक स्थितीमध्ये गरजा भागवतो. ख्रिस्त आपली सुबत्ता आहे. ख्रिस्त आपलं सर्वस्व आहे, नाही का? आणि मला असं वाटतं जसं तो म्हणतो नाही का, की मीच खरा द्राक्षेवाला आहे आणि तुम्ही फाटे आहात, नाही का? त्याच्यामध्ये राहिल्यापासून आपण काहीच करू शकणार. तो आपला जीवन रस आहे, आपली आपली सुबत्ता, आपलं सर्वस्व ख्रिस्तामध्ये आहे, नाही का? आणि म्हणूनच देवाचे जे जे सेवक आहेत अशा प्रकारे म्हणतात की ख्रिस्तामध्ये सर्व रिकामेपणासाठी पूर्णता आहे आणि प्रत्येक रोगासाठी उपाय आहे, कारण ख्रिस्त ते भरून काढतो. आणि मग पुढं काय, की तिच्या ठायी काय होतं म्हणे, आरोग्य देण्यासाठी, आरोग्यासाठी उपयोगी ती पडतात म्हटलेलं आहे. तर लोक भौतिक रीतीने याचा विचार करतील, नाही का? कारण आजकाल जी भरभराटीची सुवार्थ आहे त्याच्यामध्ये लोकांचं जे मन आहे फक्त भौतिक आशीर्वाद, भौतिक भौतिक भौतिक, नाही का? मला बरं व्हायला पाहिजे, मी कर्जातून मुक्त व्हायला पाहिजे, अ, मला नाही का ह्या संकटातून बाहेर निघायला पाहिजे. लोक फक्त भौतिक गोष्टी घेऊन ख्रिस्ताकडे येत आहेत आणि त्यामध्ये आनंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ख्रिस्ताने आम्हाला आरोग्य दिलं नाही, जर आम्हाला आमच्या कर्जातून बाहेर काढलं नाही, जर आम्हाला आमच्या इच्छा ख्रिस्ताने जर पूर्ण केल्या नाही, तर आम्ही त्याच्या मागे जाणार नाही. कारण लोक स्वार्थी आहेत, स्वार्थासाठी त्याच्याकडे येत आहेत. आणि भरभराटीची सुवार्ता म्हणतात नाही, ख्रिस्त हे तुम्हाला देईल 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 देईल. पण खरी जी सुवार्ता आहे ती सुवार्ता त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे घेऊन येते आणि ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर आपल्याला विसंबिते. आणि ख्रिस्तावर आपल्याला विसंबित असताना आपल्याला प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये ख्रिस्तामधील सुबत्ता, तिचा आनंद घ्यायला शिकविते. आणि विशेष करून सरते शेवटी ज्यावेळेस या झाडांबद्दल बोललेलं आहे की ती 12 जातीची ती झाडं आहे, ती फळ देणारी झाडं आहे आणि ते आरोग्यासाठी उपयोगी आहे म्हटलेलं आहे. तर नक्कीच पापामुळे सर्व राष्ट्राची जी विभागणी झाली, मृत्यू आलेला आहे, नाही का? अगदी सुरुवातीलाच उत्पत्तीमध्ये आपण पाहतो बाबेलच्या बुरुज तिथं झालेलं गोंधळ आपल्याला पाहायला भेटतो. आणि जुन्या करण्यामध्ये वारंवार, नाही का, कशा प्रकारे राष्ट्र राष्ट्र रुटताना दिसतात, देवापासून दुरावलेली अवस्था, परराष्ट्रीय लोकांवर येणारा देवाचा न्याय, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. पण आपण पाहतो की ख्रिस्त जो दुसरा आदाम, जो सर्व राष्ट्रांना स्वतःमध्ये खरं जे आरोग्य आणि ऐक्यता तो देतो, नाही का? आणि हे आरोग्य काय माहितीये का? हे आरोग्य तुम्ही पापापासून सुटलेले आहात. कारण इफिस्कारास अध्याय 2
आपल्याला त्याच्याबद्दलच सांगतं की तुम्ही मृत होता, ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत करण्यात आलेलं आहे. तुम्हाला ख्रिस्तामध्ये उभं करण्यात आलेलं आहे. इपिस्करास पत्र सांगतं की तुम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन त्याने आशीर्वादित केलेला आहे. नक्कीच भौतिक पण आशीर्वाद तो देतो, पण प्रत्येकालाच तो भौतिक आशीर्वाद दिला असं नाही. दरिद्री लाजाराबद्दल विचार करा. एकीकडे दरिद्री लाजर आपल्याला दिसतो, तर एकीकडे तो निकोदेमस श्रीमंत व्यक्ती दिसतो. दोघेही तारले गेलेले आहेत. म्हणून दरिद्री जर लाजार आहे, त्याने असं म्हणू नये की अरे मला धन संपदा नाही, म्हणजे मला माझं तारण झालेलं नाही. त्याच्या शरीरावर गळवे फोड होते, ते वेदनेतून गेलेला होता, परंतु ख्रिस्तामधील सुबत्ता त्याचा तो आनंद घेतो. निकोदेमस सर्व बोलत आहे, परंतु ख्रिस्ता शिवाय सर्व रिकामं पण होतं. ज्यावेळेस ख्रिस्ताने त्याला कायात घेतलं, त्यावेळेस त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी मोलाच्या नव्हत्या, नाही का? जकयाबद्दल ज्यावेळेस ख्रिस्ताने त्याच्यावर कृपा केली, ख्रिस्ताने त्याला कायात घेतलं, जकयासाठी काय होतं मोलाचं? त्याची जी कमवलेली संपत्ती होती का? नाही. जो अगोदर संपत्तीसाठी जगणारा, तो ख्रिस्तासाठी जगायला लागला. तर मग हेच तर वेगळं पण आहे. वचन 14, 15 आणि 16 मध्ये आपण पुढे येतो. तर आपल्याला आणखी विशेष करून इफिस 2, 14, 15, 16 मध्ये काय सांगितलं? तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केलं, मधली आडभिंत पाडलेली आहे. ख्रिस्तामध्ये आता यहुदी आणि परराष्ट्रीयाचा भेद राहिलेला नाही. आपण एक एक झालेलो आहोत. वचन 3 पासून पुढे पहा. वचन 3 मध्ये काय सांगितलेलं आहे? पुढे काही शापित असणार नाही. त्या नगरीबद्दल बोललेलं आहे. त्या नदीबद्दल बोललं जात आहे. राजा सनातन ती वाहणारी नदी आहे. पुढे काय सांगितलं? तिथं काहीही शापित राहणार असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाच्या कोकराचे राजासन असेल आणि त्याचे त्याचे दास त्याची सेवा करतील म्हटलेलं आहे. पुन्हा एक वार एदेनमध्ये आदामामुळे भूमी शापित झालेली. पुन्हा तुम्ही पाहिलं का एक गोष्ट, की सर्व पुनर्स्थापना होताना दिसत आहे इथं. जे उत्पत्ती अध्याय 3 नंतर बिघडलेलं दिसतं, आता ते पूर्ण पुनर्स्थापित होताना ते चित्र दिसत आहे. ख्रिस्तामध्ये, नाही का? पहिल्या आदामामुळे भूमीला सुद्धा शाप आला. पण ख्रिस्तामध्ये आता तो शाप पूर्णपणे दूर केलेला, कारण तो ख्रिस्त आपल्यासाठी शाप असा झाला. गलती 3:13 आपल्याला सांगतं, नाही का? आणि तिथं आपल्याला देवाचं आणि कोकराचं राजा सण आपल्याला पाहायला भेटतं. आदामाने देवाचं राज्य नाकारलं, परंतु ख्रिस्तामध्ये देवाचे राज्य पूर्णपणे पुन्हा त्याचं स्थापन झालेलं आहे. आता ख्रिस्त म्हणतो की तुमच्यामध्ये ते राज्य आहे. ख्रिस्तामध्ये ते राज्य प्रस्थापित झालेलं आहे. ख्रिस्त तो गौरवी राजा आहे. त्याच्यामध्ये आपणही राज्य करतो, नाही का? त्याची सेवक त्याची उपासना करतील. एदेनमध्ये आदाम योग्य उपासना आणि सेवा करण्यात अपयशी झाला. नवीन एदेनमध्ये ख्रिस्तामध्ये जे आपण तारण पावलेले लोक आहोत, सदैव पवित्रतेने देवाची उपासना करणार आहोत. आणि तेच इब्री 12:28 मध्ये सांगितलंय, म्हणून न हलवता येणारं राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, त्याने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून आपण करणार आहोत. वचन 4 काय सांगतं? ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. किती अद्भुत आहे त्याचं मुख पाहणं. आदामाने पापानंतर देवाच्या चेहऱ्यापासून स्वतःला लपवलं, बरोबर की नाही? परंतु आता ख्रिस्ताद्वारे जे तारल्या गेलेले आहे, ते त्याचा चेहरा पाहतात. किती अद्भुत हे आशीर्वाद आपल्यासाठी आहे. हे स्वर्गीय दर्शन आहे. सार्वकालिक आनंद आपल्याला मिळालेला आहे. आपण कसं पाहतो? आज ख्रिस्त स्वप्नात दृष्टांत दिसतो, त्याबद्दल हे सांगितलं का? नाही, बिलकुल नाही. हे आपल्याला कशाबद्दल सांगतं? हेच आपण आता त्याच्या वचनातून ख्रिस्ताला अनुभवत आहोत. त्याची महानता आपण पाहत आहोत, बरोबर? त्याचं गौरव आपण पाहतो. देवाचा आत्मा आपल्याला त्या वचनाद्वारे त्या गौरवी ख्रिस्ताला दाखवितो, ज्यांच्या कपाळावर त्याचं नाव आहे. विश्वासणारे पूर्णपणे ख्रिस्तामध्ये ओळखले जातात, नाही का? आपली ओळख ख्रिस्तामध्ये आहे. कारण आपल्या कपाळावर कुणाचं नाव आहे? काय सांगितलं? त्याचे नाव त्यांच्या कपाळावर. आपली ओळख ही आपल्या स्वतःची नाहीये, ख्रिस्ताने आपल्याला दिलेली आहे. तिथं आदामाने लज्जा बाळगली, नाही का? तिथं आता संतगण ख्रिस्तामध्ये सन्मान बाळगतात, नाही का? कारण आपली ओळख ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेली आहे. पुढे वचन 5 मध्ये पुढे रात्र असणार नाही आणि त्यांना दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज राहणार नाही, कारण प्रभुदेव त्यांच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करतील. किती अद्भुत आहे! रात्र राहणार नाही. पापामुळे रात्र, भय, मृत्यू आले, परंतु ख्रिस्तामध्ये सार्वकालिक
दिवस आपल्याला पाहायला भेटतं. देव त्यांचा प्रकाश असेल. एदेनमध्ये निर्मितीचा प्रकाश होता. नव्या एदेनमध्ये देव स्वतः प्रकाश आहे. किती अद्भुत आहे. ते सदैव राज्य करतील. आदामाने मुकुट व अधिक राज्य जे आहे, अधिराज्य ते गमावलं. ख्रिस्तामध्ये दुसऱ्या आदामामध्ये त्याचे लोक सदैव राज्य करणार आहे. वचन 6 नंतर तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेष्टांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवलेल्या आहे. विश्वसनीय आहे. ही सर्व वचनं कशी आहेत? विश्वसनीय आहे. ते कधीच बदलत नाही. आणि याबद्दल प्युरिटन जे लोक आहेत ते अशा प्रकारे म्हणायचे की देवाची वचनं त्याच्या स्वभावासारखीच सार्वकालिक आहे. प्रत्येक वचन कार्य करणार आहे. यशामध्ये सांगितलेलं आहे की माझी वचनं ही कधीच विफल होऊन येणार नाही. नाही का? कारण देवाच्या स्वभावासारखीच ती आहे. त्या सार्वभौम देवाच्या मुखातील तो शब्द आहे. ईश्वर प्रेरित ही वचन आहेत. आणि का बरं यामध्ये वेगळं पण आहे? कारण ही जिवंत दुधारी तलवार आहे. जे आपल्या सांधे मज्जा यांना भेदून आरपार जाणारे इब्री लोकास पत्र करता जो आहे तो आपल्याला म्हणतोय हे सजीव आहे देवाचं वचन नाही का. आणि म्हणूनच त्यातून आपल्याला देवाचा खरा स्वभाव आपल्याला पाहायला भेटतो. ज्या प्रकारे देव सार्वकालिक आहे त्या प्रकारे त्याची वचनं सार्वकालिक आहे. ज्या प्रकारे देव विश्वसनीय आहे त्याच प्रकारे त्याची वचनं विश्वसनीय आहे. देव अधिकारयुक्त रीतीने त्याच्या वचनामागं उभा आहे. म्हणूनच वचन अधिकारयुक्त आहे आपल्यासाठी. आणि म्हणूनच त्याच वचनाबद्दल आपल्याला इथं पाहायला भेटत आहे की देवाचं वचन कधीच बदलत नाही. म्हणूनच हे वचन जिथं म्हटलं की सर्व विश्वसनीय आणि खरं आहे. तुम्ही जे काही पाहतात, तुम्ही जे काही ऐकतात, पवित्र शास्त्राच्या शेवटी येत असताना हे सांगितलेलं आहे खरं आहे. उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 पासून प्रकटीकरण अध्याय 22 शेवटच्या वचनापर्यंत जे काही लिहिलेलं आहे हे विश्वसनीय आहे, हे खरं आहे आणि योग्य आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं खोट नाहीये कारण हे पवित्र, योग्य, जिवंत, खऱ्या देवाची वचनं ही आहेत. पुढं काय सांगितलं या वचनामध्ये की लवकर घडून येणाऱ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगतो. शेवटच्या काळात लवकरच घडून येणार आहे म्हणजे लवकरच हे घडून येणार आहे. नक्की शेवटचा काळ नाही का? याबद्दल विचार करत असताना तो शेवटचा काळ जणू काय सुरू झालेला आहे. ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनापासून तर शेवटच्या त्या दिवसाच्या पूर्णतेपर्यंत ते सर्व काही घडून येत आहे त्याबद्दल ते सांगत आहे. वचन 7 पहा मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. किती अद्भुत आहे. मी लवकर येतो. किती महान खात्री आहे ख्रिस्ताचे आपल्या जीवनासाठी की मी लवकर येतो. लवकर, लवकर त्याची वेळ जवळ आलेली आहे. तो कधी येईल आपल्याला माहित नाही. लवकर आपल्या विचाराने आपल्याला फार नाही का फार वेळ वाटतं नाही का. परंतु देवासाठी हे अशक्य नाही. त्याने ती वेळ नियुक्त केलेली आहे. तो लवकर येणार आहे. ती वेळ जवळ आहे म्हटलेलं आहे. आणि काय म्हटलेलं आहे या पुस्तकातील संदेश वचने पाळणार तोपर्यंत काय सांगितलंय आपल्याला या पुस्तकातील त्याच्या वचन त्याचं पालन करणं नाही का. जो पाळतो फक्त ऐकणारच नाही तर त्याप्रमाणे चालणारा नाही का. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो आपण हा जो BTCPचा अभ्यासक्रम घेत आहोत आम्हाला माहित नाही तुम्ही कुठून आहात, तुम्ही कशा आहात. आपल्या सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहे. तुम्ही किती आतापर्यंत काय ऐकलेलं आहे, किती विश्वासाने तुम्ही अभ्यास केलेला तर आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही फक्त विश्वासाने पुढे चाललेलो आहोत. आणि हा जो कोर्स आहे हा देण्यामागचा उद्देश हाच आहे की आपण प्रभूमध्ये उभं राहावं. आमची बिलकुल इच्छा ही नाही की तुम्ही फक्त ज्ञानाने भरा तुमचे डोके नाही का. आपण फक्त नक्कीच ज्ञानाने तर आपण भरतोच नक्की. परंतु हे कितपत आमच्या जीवनात लागू होतं आज जवळजवळ 2 वर्ष होत आलेले आहेत आपल्या या कोर्सला नाही का. आणि नक्कीच काय आम्ही फक्त फक्त ऐकण्यासाठीच येत आहोत का हा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. पुन्हा एक वार या वचनाबद्दल आपण अभ्यासत असताना नाही का. आणि जर मी फक्त ऐकतो तेवढ्या पुरतं नाही का आणि मी बिलकुल त्यावर मनन करत नाही, माझं जीवन त्याप्रमाणे चालत नाही तर माझ्या जीवनामध्ये बदल मला पाहायला भेटत नाही. मी आज्ञा पालन करत नाही त्याच्या वचनाचं तर मग मला विचार करायला पाहिजे नाही का. तर नक्कीच जो पाळतो त्याचं वचनाचं आज्ञापालन करतो म्हटलेलं आहे
तो धन्य आहे. पुढं काय, हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकलं व पाहिलं तेव्हा हे मला दाखवणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नकोस. मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेश ते व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. चुकीची उपासनेबद्दल इथं आपल्याला पाहायला भेटते. त्या सर्व गोष्टी त्याने पाहिल्या. योहान भारावून गेला आणि जो बोलणारा व्यक्ती आहे, जो देवी दूत, त्याच्या समोरच तो उपडा पडायला लागला, त्यालाच नमन करायला लागला. ही माणसाची भ्रष्टता, पुष्कळता कशी उफळून येते, त्याचे एक हे सुंदर उदाहरण आहे. तुम्हाला माहिती आहे का, पुष्कळ वेळा ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आपल्याला संस्कृतीमध्ये घेऊन जाणार आहेत. अनेक अशा संस्कृती आहेत जिथं हे फार गांभीर्याने घेतलं जातं, की एकमेकांसमोर झुकणं, वडीलधाऱ्यांपुढं त्यांची पाय धरणं, नाही का? मी एका ठिकाणी गेलो असताना, त्या ठिकाणी तर मी पाहिलं की तो जो पास्टर होता, पास्टर म्हणवणारा, त्याचा विवाह ठरलेला आहे आणि तो सगळ्यांच्या पाया पडत आहे, तो पास्टर म्हणवणारा सुद्धा. मला इतकं भयंकर वाटलं ते ते चित्र पाहून. फार भयंकर ते गोष्ट होती. लोक ज्या ते म्हणतात, काय होतं, आम्ही आदर देतो लोकांना, नाही. पण इथं तुम्हाला पाहायला भेटतं की तो त्याचं झुकणं सुद्धा देवदूत म्हणतो योग्य नाहीये. कारण ही कृती करणं सुद्धा उपासनेबद्दल दाखवितं आणि चुकीची उपासना आहे. पापी माणसाचं हृदय पहा, नेहमीच नेहमीच ते स्वतः मध्यस्थ धुंडायचा प्रयत्न करतं. मनुष्यामध्ये, देवदूतामध्ये किंवा मध्ये, आहे का? पण खरी उपासना फक्त देवासाठी आहे. देवदूत सुद्धा म्हणतो की मी तुमच्यात मधील एका बंधूसारखा आहे. नमन केवळ देवाला कर म्हटलेलं आहे. तो असं करू नको म्हटलेलं आहे. किती हे अद्भुत आहे. देवदूत सुद्धा ही आपली उपासना, त्यांच्यासमोर झुकणं मान्य करणार नाही. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आपण ज्यावेळेस संस्कृतीबद्दल विचार करतो, आपण नक्कीच संस्कृतीचा आदर करतो, परंतु कुठपर्यंत, जिथपर्यंत ती देवाच्या वचनाला देवाच्या वचनाला विरोध करत नाही. जिथं देवाच्या वचनाला जर डाग आणणारे काही गोष्टी आहेत, तिथं आपल्याला थांबणं गरजेचं आहे. इथून आपल्याला व्यवहारिक उपदेश काय बरं? मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सर्व महिमा, सर्व उपासनेचं केंद्र कुठं आहे? आता आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आम्ही ज्या मंडळांमध्ये आहोत, त्या मंडळीमध्ये कोण उपासनेचा केंद्र झालेला आहे? काय तो समोर दिसणारा लीडर आहे का? काय तो पुलपीटवर उभा राहणारा पाळक तो आमचा केंद्र झालेला आहे का? काय ते लोक आमचे केंद्र झालेले आहेत का? की जे टीव्हीवर आम्हाला प्रकाश झोतात येत आहेत? काय आमचे ते लोक झालेले आहेत का? किंवा ती टीम झालेली आहे की ती फारच प्रसिद्ध आहे? नाही, 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 नाही. मंडळीमध्ये खरं उपासनेचं केंद्र आणि खरं महिमा केवळ ख्रिस्तालाच मिळावी, कोणत्याही साधनांना नाही. हे आपल्याला प्रगटीकरणाचं पुस्तक आठवण करून देत आहे. वचन 10, पुन्हा तो मला म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. वेळ जवळ आली आहे. नक्कीच ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनापासून त्या वेळ सुरू झाली. त्याच्या दुसऱ्या आगमनापर्यंत त्याने सांगितलं, हे बंद करू नको. हे दानिएलाच्या पुस्तकासारखं नाहीये. आता सत्य पूर्ण प्रकाशात प्रगट झालेलं आहे. कुणापासूनच लपलेलं नाहीये. आणि म्हणून हे बंद नाही, कारण हे सगळं उघड आहे. आणि पुढं काय सांगितलंय? दुराचारी माणूस दुराचार करत राहो, कारण ही सुवार्ता गाजवली जात आहे. सत्य सुवार्ता गाजवली जात आहे, तरी दुष्ट आपल्या दुष्टतेमध्ये अधिक वाटचाल करत आहे. रक्तसाक्षी होणारे रक्तसाक्षी होत आहेत. ख्रिस्त गौरविला जात आहे, ख्रिस्त गाजविला जात आहे, ख्रिस्ताची घोषणा केली जात आहे. पण तरी सुद्धा भ्रष्टता, तरी सुद्धा ही भयानकता आपल्याला पाहायला भेटत आहे. ही मलिनता आपल्याला पाहायला भेटत आहे. पण काय सांगितलेलं आहे? तो त्याच्यातच राहील. ती भ्रष्टता, तो व्यक्ती, दुराचार करत राहू, मलितेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहू. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस जास्त दुष्टता करताना दिसतो, दुराचारी व्यक्ती अधिक दुराचार करताना दिसतो, अन्याय व्यक्ती अधिक अन्याय करताना दिसत आहे. जगामध्ये अंधकार वाढताना दिसत आहे, वाईट भ्रष्टता, अनैतिकता वाढताना दिसत आहे. लोक दुष्टतेकडे अधिक अधिक वाटचाल करत आहे. हे वचन सांगतं
त्यांचं अधिक दुष्ट होणं, त्यांचा अधिक दुराचार करणं, त्यांचा अधिक मलिनतेने वागणं, हाच त्यांचा न्याय आहे. पण नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहू. इथं विरोधाभास दाखवला, दोन गट दाखवले. ख्रिस्ताविना जीवन जगणारे आणि ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारे लोक. आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आम्ही या दोन गटामध्ये कुठे आहोत? यातून आपल्याला काय व्यावहारिक उपदेश आहे? निर्णयाचा हा दिवस जवळ आलेला आहे. मृत्यूनंतर स्थिती बदलत नाही, लक्षात घ्या. त्यावेळेस कोणत्याही प्रकारची संधी आपल्याला मिळणार नाही. हीच दिलेली वेळ आहे. पश्चातापपूर्वक आपण देवाकडे यावं, त्याच्या हाती पडावं. वचन 12 आणि 13 पहा. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा, म्हणजे पहिला व शेवटला, आधी व अंत असा आहे. ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. तो ख्रिस्त, जो आपल्याला पहिल्या आगमनासमयी आलेला, फार दुर्बळ, एका गरीब कुटुंबात जन्मलेला, अशी त्याची धावपळ, लोक त्याला पकडत आहे, लोक त्याच्यावर आरोप करत आहे, त्याला हकलून देत आहे. ज्याला आपलं डोकं टेकायला जागा नव्हती, ज्याला फटके मारण्यात आले, ज्याला 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 चिडवण्यात आलं, ज्याचे कपडे चिठ्ठ्या टाकून वाटून देण्यात आले, ज्याला वधस्तंभी खेळण्यात आलं, ज्याच्या ठाई कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता, तरी लोक म्हणायला लागले की याला वधस्तंभी खेळा, त्याचा दोष आमच्यावर, आमच्या मुलाबाळांवर येऊ. ज्याला, जो निर्दोष निष्कलंक असताना ज्याला धरण्यात आलं, तरी सुद्धा तो काहीच बोलला नाही. एका त्या वधावयास नेणाऱ्या कोकऱ्याप्रमाणे तो शांत होता, तो गप होता. तोच ख्रिस्त वधस्तंभावर एकदाच मरण पावलेला आहे, तो पुन्हा उठलेला आहे. आता तो ख्रिस्त प्रभू म्हणून स्वर्गात सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. तुम्हाला माहिती आहे का, योहानाने पाहिलेलं चित्र पुन्हा एक वेळा आठवा. योहान म्हणतो की मी एक वाणी ऐकली. ती वाणी अशी आहे की तो जो पुत्र आहे, तोच हा यहूदा वंशाचा सिंह आहे म्हणे. आणि जेव्हा मी मागे वळून पाहतो म्हणे, ती वाणी कोणाची आहे, कोण आहे तो, त्यावेळेस मला तिथे एक कोकरा दिसला. पण तो म्हणतो की तो कोकरा त्या वध करण्यासाठी नेणाऱ्या त्या शांत कोकऱ्याप्रमाणे नव्हता, तर हा सामर्थ्यवान कोकरा होता, जो यहूदा वंशाचा सिंह आहे, ज्याला 7 शिंगे आहेत म्हटलेलं आहे, ज्याच्यासमोर कोणीच टिकाव धरू शकणार नाही. तो ख्रिस्त महान पराक्रमाने सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये आज विराजमान आहे. तोच ख्रिस्त महान न्यायाधीश म्हणून सर्व स्वर्गाच्या सैन्यांसह येणार आहे. ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे ज्याला त्याला प्रतिफळ तो देणार आहे. तारण कृपेने आहे. विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की तारण नक्कीच कृपेने आहे. पण आपले तारणाचे पुरावे आपल्या कृतीतून दिसून येतात. या भूतलावर विश्वासणारा म्हणून तुला किती वर्ष दिलेलं आहे, त्याचा पूर्ण लेखाजोखा देव आपल्याला विचारणार आहे. तू इतके वर्ष, मी तुला ह्या मंडळीमध्ये ठेवलेलं होतं, तू इतके वर्ष विश्वासणारा म्हणून या मंडळीमध्ये होता, तू काय केलंस? तू कसा जगलास? काय तुझ्यामुळं ख्रिस्ताचं नाव उंचवलं गेलेलं आहे का? का ख्रिस्ताच्या नावाला डाग आलेला आहे? तुझं जीवन कसं होतं? तुझ्या जीवनातून लोकांनी गौरव केलं का? अरे, तुझ्या जीवनाकडे पाहिल्यानंतर ख्रिस्त गौरवेला दिसलेला आहे का? दिवसेंदिवस तू जितका प्रभूमध्ये वाढलास, तितकं तुझ्यामध्ये काय बदल दिसून आलेला आहे? मी जी दिलेली महान आज्ञा, त्याबद्दल तू कसा विचार केलास? मंडळीच्या कार्यामध्ये तू कसा होतास? सुवार्तेच्या कार्यामध्ये तू काय, कसं कार्य केलेलं आहेस? प्रत्येक सेकंदाची, प्रत्येक सेकंदाबद्दल प्रभू त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना सुद्धा विचारणार आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल तो लेखाजोखा घेणार आहे. आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो पुढे काय म्हटलं, मी अल्फा आणि ओमेगा आहे. ख्रिस्त हा संपूर्ण पवित्र शास्त्राचा, इतिहासाचा केंद्रबिंदू आहे. पहिला आदामामध्ये जे पूर्ण होऊ शकले नाही, ते शेवटचा आदाम म्हणून त्याच्यामध्ये सर्व पूर्ण झालेलं आहे. वचन 14,
आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. वस्त्र धुवून घेणं, ख्रिस्ताच्या रक्ताने आपण धुतल्या गेले आहोत त्याच्याबद्दल ते आठवण करून देतं. ख्रिस्ताच्या नीतिमानतेच्या झग्याने आपण झाकलेले आहेत. जीवनाच्या झाडाबद्दल आपल्याला तिथं पाहायला भेटतं पुन्हा एक वार, जे पहिल्या आदामामध्ये गमावलं ते आता विश्वासणाऱ्यांना ख्रिस्तामध्ये मिळतं. आणि यातून आपल्याला व्यावहारिक उपदेश काय पाहायला भेटतो? खरी शुद्धता केवळ ख्रिस्तामध्ये आहे. आपण आत्मनिर्भरतेने वागू नये. वचन 15 कडे बारकाईने लक्ष द्या. हे शब्द फार कठोर आहेत, फार कठोर आहेत, पण आपल्या प्रत्येकाला चेतावणी देणारे आहेत. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. इथं तुम्हाला आता विरोधाभास पाहायला भेटेल. वचन 14 कडे तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला तिथं आतल्या लोकांबद्दल सांगितलेलं आहे. बरोबर? नगरीत प्रवेश करण्याबद्दल सांगितलेलं आहे. वचन 15 मध्ये नगरीच्या बाहेरील लोकांबद्दल सांगितलेलं आहे. वचन 14व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की लोक आपली वस्त्र कोकराच्या रक्ताने धुतात. त्यांना जीवनाच्या वृक्षाचा अधिकार मिळतो म्हटलेला आहे. नवीन यरूशलेममध्ये प्रवेश मिळतो म्हटलेला आहे. परंतु वचन 15 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्याच्या विरोधाभास आपल्याला दिसतो. जे पापात राहिले, जे पश्चाताप न करता आपलं जीवन जगलेलं आहे, जे ख्रिस्ताविना जगलेले आहेत, ते बाहेरच राहणार आहेत. प्युरिटन जे आहे ते नेहमी हे शिकवायचे की स्वर्ग म्हणजे फक्त प्रवेशाचं ठिकाण नाही, तर पवित्रतेस योग्य बनविलेले जीवन ते आहे. जे बाहेर आहे ते अपवित्र आणि अपश्चातापी आहेत. तुम्हाला माहिती आहे का, देव आपल्या जीवनामध्ये देवाने जी साधनं दिलेली आहेत देवाने आपल्याला, त्यामध्ये त्याचं वचन आहे, त्याचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो, प्रार्थना करणं, मंडळीची सहभागिता, या सर्व गोष्टी आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, आणखी एक साधन आहे. ते साधन आपल्या जीवनातील घडणारे प्रसंग. त्याही पलीकडे ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळेस देवाचा भारी हात पण आपल्याला अनुभवायला भेटतो. हे सर्व गोष्टी का बरं घडता येते माहिती आहे तुम्हाला? त्या एका अद्भुत नगरासाठी देव आपल्याला तयार करतोय. कारण तो म्हणतो की जसा तुमचा देव पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र असा. तुम्हाला माहिती आहे त्यासाठी देव आपल्याला घडवत आहे. आता बाहेर टाकणं त्याबद्दल सांगितलं. बाहेर म्हणजे देव, ख्रिस्त, देवदूत आणि संत यांच्याशी यांच्या संगतीपासून कायमचं वगळलं जाणं. आणि जे रिचर्ड आहेत बॅक्स्टर ते अशा प्रकारे म्हणतात की नाश पावलेल्या लोकांचा सर्वात मोठा शाप म्हणजे काय आहे? त्यांच्या वेदना नाहीये तर देवाच्या उपस्थितीपासून सार्वकालिकतेमध्ये दुरावणं किती भयंकर ही गोष्ट आहे. जसं आदामाला पाप केल्यानंतर एदेन बागेतून हाकलून देण्यात आलं, तसेच अपश्चातापी पश्चाताप न करणारे लोक त्या नवीन एदेन पासून कायमचे बाहेर राहतील सार्वकालिकतेमध्ये. आणि मग इथं आता बाहेर टाकलेल्यांची यादी दिलेली आहे बघा. इथं काय म्हटलेलं आहे? कुत्रे, जादू करणारे, नाही का, व्यभिचारी, खून करणारे, मूर्तीपूजक, खोटे प्रेम करणारे. बरोबर? आता यहुदी जे लोक होते ते परराष्ट्रीयांना कुत्रे म्हणायचे. कारण कुत्र हा जो प्राणी त्यांच्या हिशोबाने अपवित्र, अशुद्ध असा होता, नाही का? आणि बायबलमध्ये हे चित्र अपवित्रतेचं, लाजिरवाणी जीवन आणि खोटं शिक्षक नाही का त्याच्याबद्दल आहे. कारण फिलिप्पे करसपत्र अध्याय 3 मध्ये पाऊल जे खोटं शिक्षण देणारे लोक त्यांना कुत्रे म्हणूनच बोलतो. जादू करणारे जे देवाशिवाय आत्मिक शक्ती शोधतात, गुप्त विद्या करणं, खोट्या धर्माचा मार्ग धरणारे ते आहेत. व्यभिचारी जे काय करत आहेत? देहाचा उपयोग करत आहे, देहासाठी जगत आहे, वासनायुक्त त्यांचं जीवन आहे. नेहमी वासनेमध्ये आपला विचार करणं, वासनेमध्ये जगणं, वैवाहिक पवित्रतेपासून दूर राहणं, नाही का? विवाह बाह्य संबंध, विवाहाच्या अगोदर वाईट कृत्य यामध्ये आपला आनंद घेणारे लोक. खून करणारे, फक्त खूनच नाही तर मनातील द्वेष भावना सुद्धा, नाही का, मूर्तीपूजक, निर्मित वस्तूंची उपासना करणारे, सृष्टिकर्त्याला नाकारणारे, त्यात खोटं प्रेम म्हणजे काय, फसवणूक, ढोंग, सत्याचा विरोध करणारे, ख्रिस्ताचे विरोधी, नाही का. तर ही सर्व यादी जी आहे प्युरिटन म्हणतात की ती संपूर्ण नाही पण सर्व
जे पश्चाताप न करणारे लोक आहेत त्यांची ती प्रतिनिधित्व करणारे आहे. आता इथे पापाची नैतिक गंभीरता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या वचनामध्ये नवीन निर्मितीत पवित्रता आणि पाप यांच्यातील कायमचा फरक दाखवलेला आहे. थॉमस वॉटसन म्हणतात की पाप म्हणजे नरकाचे इंधन आहे. म्हणजे जर पाप इथं तुम्हाला गोड वाटतं, तर पुढे ते तुम्हाला यातना बनणार आहे. स्वर्ग व नरक हे मनमानी नाहीत, ते आपण ज्यावर प्रेम करतो त्याचा शेवटचा परिणाम आहे. पवित्र लोक देवावर प्रेम करतात म्हणून स्वर्गात जातात. पण हे नक्कीच कसं ते करतात बरं? आणि कसे पवित्र ठरलेले आहेत? देवाच्या कृपेने हे आपण कधीच विसरू नये. देवाच्या कृपेने ख्रिस्तामध्ये पवित्र ठरलेले, नीतिमान ठरलेले लोक, पापी लोक पापावर प्रेम करतात आणि त्यांचा अंतिम शिक्षा नक्कीच त्यासाठी ते जबाबदार आहे. ख्रिस्त केंद्रित दृष्टिकोन काय आहे याबद्दल? फक्त तेच आत प्रवेश करू शकतात जे कोकऱ्याच्या रक्ताने धुतले गेलेले आहेत. जे बाहेर आहेत ते फक्त वाईट लोक नाहीत, तर ते आहेत ज्यांनी ख्रिस्ताचे शुद्धीकरण नाकारले, ख्रिस्ताच्या सुवार्तेचा धिक्कार केलेला आहे. आणि देवाचे सेवक म्हणतात की फरक आपल्या गुणांमध्ये नाही तर देवाच्या कृपेमध्ये आहे. ख्रिस्त हाच प्रवेशद्वार आहे आणि नवीन एदेनचा तो माळे आहे. त्याच्याशिवाय मनुष्य कायम बाहेर राहील, नाही का? वचन 16 ह्या गोष्टींविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरिता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही. मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. तिथं काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खुद्द ख्रिस्त आता साक्षी म्हणून उभा राहिलेला आहे. स्वतः साक्ष देत आहे ख्रिस्त की या पुस्तकाचा व या भविष्यवाण्यांचा दैवी स्रोत कुठे आहे. स्पष्ट ते करत आहे की पहा तो ख्रिस्त आहे. ख्रिस्त आहे वचनाचं केंद्र. पूर्ण पवित्र शास्त्राचं केंद्र ख्रिस्त आहे. ख्रिस्ताशिवाय हे एक सर्वसाधारण पुस्तक राहील, नाही का? कारण पवित्र शास्त्राचं नायक, सामर्थ्य सर्व काही केवळ ख्रिस्त आहे. तो काय म्हणतो? मी दाविदाचा अंकुर आणि त्याचं संतानही आहे. ज्यावेळेस तो दाविदाचा अंकुर आणि संतान म्हणतो, नाही का, दोन गोष्टी आहेत तिथं, दाविदाचा अंकुर आणि संतान म्हटलेलं आहे. तर विशेष करून अ, 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 मूळ भाषेमध्ये खरं तर मूळ आहे शब्द, दाविदाचं मूळ म्हटलेलं आहे. आणि संतान असे दोन शब्द आहेत, मूळ आणि संतान. तर ज्यावेळेस मूळ हा जो शब्द वापरला जातो, तर तिथं ख्रिस्त देव म्हणून आपल्याला समजून येतं की जो दाविदाच्या अगोदर आहे, जो खुद्द मूळ आहे, जो स्रोत आहे खरा, नाही का, त्याच्याबद्दल आहे. परंतु संतान ज्यावेळेस म्हटलेलं आहे, त्याचा वंश, तर हे वचनबद्ध मसीहा त्याच्याबद्दल दाखवणार आहे. त्यानंतर काय म्हटलेल? तो प्रभातीचा तारा आहे. काय? तो पहाटचा तेजस्वी तारा आहे तो, जो अंधारानंतर उगवणारा प्रकाश आहे, नाही का? कारण पूर्ण निबिड अंधकार आणि पहाट पहाट तुम्हाला अशा प्रकारचा तारा पाहायला भेटतो की जो असा चमकतो त्या अंधकारानंतर. आणि नंतर मग एक सुंदर पहाट आपल्याला दिसून येते, नाही का? खऱ्या प्रकारे तशाच प्रकारे येशूच आत्म्यासाठी खरी सकाळ आहे. नवीन सृष्टीच्या पहाटेचा तो प्रकाश आहे. आणि मग वचन 17 पहा, आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणारा ही म्हणो ये, आणि तान्हेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट पिओ म्हटलेलं आहे. आत्मा आणि वधू एकत्र येऊन ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे साठी प्रार्थना करताना दिसत आहे. तू ये म्हटलेला आहे प्रभू. तान्हेल्यांसाठी आमंत्रण आहे. हा अंतिम सुवार्तेची हाक आहे. आणि देवाचे सेवक म्हणतात ख्रिस्ताकडे येण्यासाठी कोणत्याही किमतीची गरज नाही, कारण हे विनामूल्य आपल्याला मिळालेलं आहे. मोफत जीवनाचं पाणी, इथं कृपेचं अद्भुत देणगी पाहायला भेटत आहे. हे देवाच्या कृपेने आहे. वचन पाप्यांना खात्री करून देतं की स्वर्गात प्रवेश केवळ ख्रिस्ताच्या कृपेने आहे. वचन 18 आणि 19 पहा, या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालेल. आता काही गोष्टींकडे लक्ष द्या. ख्रिस्त बोलत म्हणतो की मी निश्चितपूर्वक सांगत आहे. हे मी निक्षून सांगत आहे. मी अगदी अगदी ठामपणे सांगत आहे. याबद्दल मी बिलकुल गय करणार नाहीये. काय? जो कोणी ह्यात भर घालील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देवाणी. जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. देवाच्या वचनाशी खेळ कुणीच करू नका. लोक काही पण वचन घेतात, कुठेही जोडतात, कशाही प्रकारे त्याचा अर्थ सांगतात. आज एक असंच
समोर एक व्हिडिओ आला जिथं तो म्हणे की मी तुम्हाला श्रीमंत होण्याच्या घोषणा सांगतो म्हणे मी. आणि म्हणे मग त्याच्यासाठी त्याने काही वचनं घेतली इकडून तिकडून. त्यामध्ये करस्पत्रामध्ये एक वचन आहे की पहा तो धनवान असता तुमच्यासाठी दरिद्री झाला यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावं. पहा ही पहिली घोषणा आहे म्हणे की ख्रिस्त दरिद्री झालेला आहे आणि आता तुम्ही त्याच्यामध्ये धनवान व्हावं. कोणती धनवानता आहे? तो धनवान असता त्या धनवानतेबद्दल काय अर्थ आहे? कुठं तरी काहीतरी लिंक लावणं हे अशाच प्रकारचं आहे. आज जगामध्ये याच गोष्टी चाललेल्या आहेत. लोक देवाच्या वचनासोबत भर घालत आहेत. काहीतरी आपल्या मनाने ते फिरवून सांगत आहेत. लोकांची करमणूक व्हावी हा त्याचा मागचा उद्देश होतो पुष्कळ वेळा. पण देवाची प्रिय भयंकर गोष्ट आहे. ह्या पुस्तकातील संदेश वचन हे अद्भुत आहेत, पवित्र आहेत, अधिकारयुक्त आहे, देवापासून आलेले आहेत. तुम्ही त्यावर भर घालता तर लक्षात घ्या तुम्ही खुद्द देवाला विरोध करत आहात. वचनाची पवित्रता आपल्याला काय शिकवते? देवाचं वचन बदलणं म्हणजे देवावर हल्ला करणं आहे. वचनात भर घालू नये किंवा काही काढू नये. कारण देवाचं वचन हे शुद्ध आहे, संपूर्ण आहे, ते पुरेच आहे आपल्यासाठी. तो अंतिम अधिकार आहे देवाच्या प्रियलेकरांनो. त्याच्या पलीकडे जाऊ नका. गंभीर इशारा काय आहे? देवाच्या शब्दाशी छेडछाड करू नका. तुम्ही जर त्याच्याशी छेडछाड करता तर पहा आपल्या आत्म्याचा नाश ओढून घेता. प्युरिटन नेहमी म्हणायचे, मंडळीला आठवण करून देत असायचे की आपण वचनावर बसायचं नाही तर वचनाखाली बसायला आपण शिकणं गरजेचं आहे. वचन आपल्यावरती पाहिजे. वचनाचा अधिकार आपल्यासाठी महत्वाचा पाहिजे. लोकांना फक्त फक्त गीत गीत गाणं, फक्त काही वेगवेगळ्या गोष्टी, साक्ष सर्व नक्कीच आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्टी आहे देवाच्या वचनाचं मनन करणं, देवाचं वचन ऐकणं, देवाच्या वचनावर आपलं लक्ष केंद्रित करणं. वचन 20 पहा या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो. आमेन. हे प्रभू येशू आहे. ख्रिस्ताची वचनबद्धता आपल्याला पाहायला भेटत आहे. तो म्हणतो मी लवकर येतो. येस, तो नक्की येणार आहे व लवकर येणार आहे. मंडळीची प्रार्थना काय आहे? आमेन. ये प्रभू येशू ये. आज ही मंडळी तेच करत आहे. काय आपण ज्या मंडळीमध्ये आहोत खरंच आपण ही प्रार्थना करतो का? आमेन. ये प्रभू येशू ये. नेहमी हे शिकवित की खरा विश्वास ख्रिस्ताच्या त्या दुसऱ्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणार आहे. नाही का? परंतु आजकालच्या मंडळ्या ज्या आहेत पुष्कळ वेळा त्याच्याऐवजी नाही का पूर्णपणे आपलं लक्ष जे आहे ह्या जगाच्या भौतिकतेवर इतकं केंद्रित केलेलं आहे की ते म्हणतात की प्रभू येशू तू आता येऊ नकोस. आम्हाला जो आनंद इथे भेटत आहे बस, कशाला आम्हाला याच्या पलीकडे घेऊन जायचं? या जगाच्या पलीकडे नकोय आम्हाला. नाही का? कारण आम्हाला इथं आमची आमची स्वतःची इच्छा पूर्ण करता येते. कारण आमचं समाधान इथं होत आहे. आणि आम्हाला आम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत ना भौतिक रीतीने मिळत आहे. प्रभू येशू तू यायची गरज नाही आम्हाला. नाही. मंडळीची खरी प्रार्थना काय आहे? आमेन. ये प्रभू येशू ये. नाही का? मंडळी नेहमी ख्रिस्ताच्या येण्याच्या आतुरतेने वाट पाहते. ही तळमळ आहे मंडळीची, ही आशा आहे. जगाचं धन, गौरव व सुख नाही तर ख्रिस्त स्वतः विश्वासणाऱ्यांचा खरा खजिना आहे आणि त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. प्रभू येशूची कृपा वचन 21 सांगतो सर्व जनांबरोबर असो. बायबलचा शेवटचा शब्द आपल्याला कृपेबद्दल शिकवितो. बायबलची सुरुवात निर्मितीने होते, पण मनुष्याच्या पापामुळे संपूर्ण जी देवाची तारणदायी योजना आहे, ती जी महान जी गोष्ट आहे मुक्तीची, ती केवळ कृपेभोवती फिरते. शेवटचा शब्द काय आहे? न्याय नाहीये, क्रोध नाहीये, पण ख्रिस्तामधील कृपा दाखवितं. रिचर्ड सिप्स जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की संपूर्ण शास्त्र हे केवळ ख्रिस्तामधील देवाच्या कृपेची गोष्ट आहे जी दुर्बळ पाप्यांना घरी आणते. जॉन ओवेन अशा प्रकारे म्हणतात की कृपा हा तो झरा आहे ज्यातून तारण, दत्तकपण, पवित्रीकरण, टिकून राहणं आणि गौरव या सगळ्या आशीर्वादांचा प्रवाह वाहतो. म्हणून देवाच्या वचनाचे शेवटचा शिक्कामोर्तब वाक्य म्हणजे काय? ख्रिस्तामधील कृपेचे आशीर्वाद आहे. कृपेचा स्रोत कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. ही कृपा ही ही एक कल्पना नाही,
ती येशू ख्रिस्तामध्ये प्रत्यक्ष आहे. ख्रिस्त स्वतः ती कृपा आहे. थॉमस वॉटसन म्हणतात की कृपा पत्रासारखी येत नाही, तर व्यक्ती म्हणून येते. येशू ख्रिस्त सुवार्तेमध्ये परिधान केलेला आहे. येथे प्रभू येशू ख्रिस्त या तीन नावाबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. तो राज्य करणार आहे. येशू तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारणार आहे. ख्रिस्त या पुस्तकात वारंवार दिसतो. तो अभिषिक्त राजा, याजक आणि संदेश आहे. म्हणून प्रगटीकरणामधील प्रत्येक दर्शन, श्वापद असू द्या, बाबेलचा न्याय असू द्या, नवीन यरुशलेम असू द्या, सर्व शेवटी सिंहासनावरच्या कोकऱ्यावर केंद्रित होतं आणि शेवटी त्याची कृपा सर्वोच्च ठरते. त्या कृपेचे प्राप्त करते कोण आहे? सर्वांबरोबर राहू म्हणलेलं आहे. कृपा फक्त काही लोकांपुरती नाही, ती सर्व संतांबरोबर आहे. सर्व त्याचे निवडलेल्या लोकांबरोबर आहे. प्रत्येक काळ, भाषा आणि राष्ट्रातील लोकांबरोबर आहे. छळ, संकटे, बाबेलोनचं मोह, विश्वासणाऱ्यांना टिकून राहण्यासाठी कृपेची गरज आहे. देवाचे सेवक म्हणतात ख्रिस्ती जीवन म्हणजे गौरवापर्यंत पोहोचेपर्यंत सतत कृपा मिळवत राहणं आहे. अंतिम आशीर्वाद हा फक्त प्रेषित, पास्टर आणि रक्तसाक्षी झाल्यांसाठीच नाही, तर प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आणि म्हणूनच शेवट आमेन या शब्दाने होतो. हा ख्रिस्ती मंडळीचा प्रतिसाद आहे. याचा अर्थ तसेच हो. थॉमस ब्रुक्स म्हणतात की देवाच्या वचनाला विश्वासणाऱ्याचं आमेन हे म्हणजे देवाच्या सत्याच्या आवाजाला विश्वासाचा प्रतिध्वनी आहे. म्हणून बायबलचा शेवट अस्पष्टतेने नाही, तर विश्वासाच्या खात्रीने होतो. आणि म्हणूनच संपूर्ण पुस्तकाचा निष्कर्ष आपण पाहत असताना प्रगटीकरणाची सुरुवात ख्रिस्ताच्या आपल्या मंडळांमध्ये चालताना होते. जो तिथं त्या 7 मंडळांमध्ये उभा आहे, तो चालत आहे, ते दिसत आहे. पण पहा शेवट त्याच्या कृपेने मंडळी झाकल्या जाण्याने होते. न्यायाच्या दर्शनामध्ये पापाची निश्चित विनाशाचं चित्र आपल्याला दिसतं. गौरवाच्या दर्शनामध्ये संतांच्या निश्चित विजयाचं चित्र आपल्याला पाहायला भेटत आहे. कृपा ही ख्रिस्ती प्रवासाची सुरुवात, मध्य आणि शेवट आहे. कृपेने आपण बोलावले जातो, कृपेने आपण टिकतो आणि कृपेने आपण गौरवात पोहोचतो. शेवटचा आशीर्वाद म्हणजे सुवार्तेचा मुकुट. मुक्त झालेले, तारलेले लोक सदैव कोकराच्या कृपेच्या अधीन राहणार आहेत. या पुस्तकाच्या शेवटी येत असताना व्यवहारिक लागूकरण काय आहे? हे पुस्तक आपल्या सांत्वनासाठी आहे. या जगातील प्रत्येक संकटात व छळात विश्वासणाऱ्यांना खात्री असावी की शेवटचा शब्द काय आहे? कृपा आहे, क्रोध नाही. तुम्ही निराश आहात, भीतीतून जातात, दोषी भावनेने तुम्ही पछाडलेले आहात. आपण हे आठवा, शेवटी देवाचा स्वर ख्रिस्तामध्ये दया आहे. तुम्ही टिकून राहा. प्रगटीकरण विश्वासणाऱ्यांना जिंकणारा हो असं सांगतं, कारण हे कृपेनेच केवळ शक्य आहे. ऑगस्टीन म्हणतो की देव आपल्यामधील स्वतःच्या कृपेचेच आपल्याला आपल्यावर ते मुकुट तो घालतो. उपासनेसाठी काय आहे? तर शेवटचा शब्द शिकवितो की स्वर्ग म्हणजे कृपेचा अनंत उपभोग घेणं आहे. आताची उपासना म्हणजे त्या सार्वकालिक आमीनचा एक छोटा अनुभव आहे. सेवा कार्य करत असताना आपल्यासाठी काय आहे? कोणती जबाबदारी देणार आहे? जर शेवटचा शब्द कृपा असेल, तर आपली जबाबदारी ही आहे की कृपा जगातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं. प्रत्येक उपदेश, प्रार्थना आणि साक्ष ख्रिस्ताच्या कृपेने भरलेले असावी. ख्रिस्ताच्या कृपेने भरलेले असावे. त्याला सर्व गौरव, महिमा आणि सन्मान मिळो. आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही धन्यवाद देतो. खरंच तू किती महान आहेस. आम्ही प्रगटीकरणाचा अभ्यास करत असताना पुन्हा एक वार आमच्या गौरवी ख्रिस्ताला तू दाखवलंस. प्रभू, आमचं मन भरून येतं देवबापा ज्यावेळेस आम्ही गौरीला गेलेल्या ख्रिस्ताला पाहतो. प्रभू, आम्ही हतबल होतो, आम्ही पडतो प्रिय बापा, कारण आम्ही ते गौरव पाहू शकत नाही अजूनही. प्रभू, आम्ही किती दुर्बळ लोक आहोत दे बापा. तुझ्या समोर उभं राहण्यास आम्ही कोणत्याही प्रकारे पात्र नाही. जरी आम्ही ख्रिस्तामध्ये तारले गेलो, नीतिमान ठरवण्यात आलेलो, तरी सुद्धा आमचं एक ख्रिस्ती जीवन जगण्यामध्ये आम्ही अपुरे पडतो प्रभू. परंतु धन्यवाद देतो, तुझी कृपा आम्हाला पुरेशी आहे. धन्यवाद देतो प्रभू, जे कार्य तू आमच्यामध्ये आरंभिलेलं आहेस, ते तू शेवटाच नेणार आहेस. प्रभू, आमच्यावर तू दया कृपा कर की आम्ही तुझ्या वचनाशी छेडछाड करणारे असू नये. प्रभू, आमच्यावर दया कर की प्रभू, आम्हाला तुझं वचन फक्त ऐकणार नाही, तर पालन करणार आम्ही बनावं प्रिय बापा.
प्रभू आमच्यावर तुझी कृपादृष्टी नेहमी असू दे, की जेणेकरून आम्ही आमच्या गौरविल्या गेलेल्या ख्रिस्ताला पाहू. प्रभू आम्ही मंडळीच्या कार्यामध्ये नेहमी सहभागी असावं, फक्त ऐकणारं आणि फक्त शांत स्तब्ध बसणारं असू नये. कारण प्रत्येक गोष्टीबद्दल, प्रत्येक कृत्यांचं झाडाझडती तू घेणार आहेस प्रिय बाबा. याची जाणीव प्रत्येकाला तू करून दे. तुम्ही आणि मी का मंडळीमध्ये आम्ही आहो देवाप्पा, का तू आम्हाला ठेवलेला आहेस. प्रभू जी कृपादान तू आम्हा प्रत्येकाला दिले ते आम्ही ओळखून घ्यावे. प्रिय देवबाप्पा, ज्या ज्या जबाबदाऱ्या तू दिलेल्या आहेस आम्हाला त्या विश्वासाने पूर्ण कराव्या. प्रभू आम्हाला जिथं तू कामासाठी नेमलेला आहेस, कदाचित तू आम्हाला पैशाने सोबत तू आम्हाला समृद्ध केलेला आहेस. त्याचा उपयोग आम्ही कसा करू शकतो तुझ्या सेवेसाठी. प्रभू तू आम्हाला विविध कृपादानं दिलेली आहेस, त्याचा उपयोग आम्ही कशा प्रकारे तुझ्या सेवेसाठी करू शकतो. मंडळीमध्ये आम्ही कशी उपयोगी पडू शकतो प्रिय बाप्पा, आमच्या कामामध्ये, आमच्या विविध आमच्या ठिकाणामध्ये आम्ही कशी उपयोगी पडू शकतो. प्रभू आम्हाला त्याबद्दल योग्य ती समज तू दे. धन्यवाद देतो तुझ्या पवित्र वचनांसाठी. आमच्यावर दया कर. प्रभू आम्ही हीच प्रार्थना करतो मंडळी नात्याने. ये प्रभू येशू ये, आणि तू लवकर येणार आहेस. त्या महान आशेकडे आम्ही पाहतो. प्रभू येशूच्या प्रेमळ कोट नावामध्ये ही प्रार्थना मागतो, म्हणतो ऐक. आमेन. आपल्यामध्ये बाबा आहेत.